अहिल्यानगरमध्ये रस्त्याच्या बाजूला चारचाकीत झोपलेल्या कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे फिर्यादी, त्यांची आई व पत्नी असे तिघे पुणे येथून चारचाकीने पाथर्डीला जात होते। रितेश यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी केडगाव बायपास जवळच असलेल्या कन्हैया हॉटेल समोर चारचाकी थांबवली। रस्त्याच्या बाजूला चारचाकी उभी करून ते सर्व चारचाकीतच झोपले। त्यावेळी तिथे 3 अनोळखी व्यक्ती आल्या। त्यांनी कारवर बॅटरी चमकवली। काचेवर उजर पडल्याने रितेश यांना जाग आली। कोणीतरी पत्ता विचारत असावा असं रितेश यांना वाटलं, म्हणून ते कारमधून खाली उतरले असता चोरट्यांनी रितेश यांच्या आईच्या गळ्यातील 7.5 तोळ्याचं सोन्याचं मिनी गंठण हिसकावलं। त्यातील एकानं फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याच्या दांडक्यानं मारहाण केली। त्यामुळे त्या ओरडल्यानं चोरटे दुचाकीवरून निघून गेले असं फिर्यादीत म्हटलंय। नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास परिसरात यापूर्वीही पुणे येथील जोडप्याला लुटल्याची घटना घडली होती। कांदा व्यापाऱ्यालाही भर दुपारी रस्त्यात लुटल्याची घटनाही याच मार्गावर घडली होती। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटना महामार्गावर घडत आहेत। अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते आहे।